चला तर मंडळी, आज आपण पितृपक्षात केली जाणारी अगदी सोप्या पद्धतीने थापीवडी करणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घालायचं आणि यामधल्या संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या। नंतर गॅसवर कढई ठेवायची, यामध्ये तेल टाकायचं। तेल गरम होईपर्यंत आपण थापीवडीचं वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात जिरे, ओवा, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर टाकून बिना पाण्याचं मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। नंतर गरम तेलामध्ये मोहरी, हिंग, केलेलं वाटण टाकून चांगलं परतून घ्यायचं। नंतर यामध्ये हळद पावडर टाकून पुन्हा चांगलं मिक्स करायचं। नंतर यामध्ये केलेलं बेसन पीठ आणि पाण्याचं मिश्रण टाकायचं। वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एकसारखं चांगलं घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचे। बघा, घट्टसर झालं की यावर झाकण ठेवायचं आणि 4 मिनिटं आपल्याला हे शिजून घ्यायचं। 4 मिनिटांनंतर काय करायचं, एका प्लेटमध्ये गरम असतानाच हे थापून घ्यायचंय। थापून झालं की नंतर वरी खिसलेलं सुकं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 5-10 मिनिटं आपल्याला वडी सेट करून घ्यायची। 5-10 मिनिटांनंतर चाकून आपल्याला हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर तयार आहेत आपली पितृपक्षात केली जाणारी अगदी सोप्या पद्धतीने थापी वडी। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, खूप मस्त होती। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।